रविदाची लाकडं घेतोय. रविदा व्हिडिओ बघितल्यावर बघ तुला फोन करायचा होता पण बॅलन्स नाही. व्हिडिओमध्ये बघ आम्ही तुझी लाकडं नेलं थोडी 2-4. हा बाल आहे आणि याला भरपूर असं टोक आहे. सध्या आम्ही आता ससा पकडायला वापरणार आहे ते. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू 360 व्लॉगर या चॅनलवर. तर आम्ही आज एका जिथे कुणीही गेलं नाही अशी ठिकाणी कॅम्पिंगसाठी चाललो आहे. नाईट कॅम्पिंगसाठी आम्ही सर्व साहित्य घेतले, टेंट वगैरे. आणि ती जागा आता रात्री तुम्हाला दिसणार नाही, सकाळी ती जागा तुम्हाला समजेल. तर यासाठी आम्ही 2 फोर व्हीलर घेतलेले आहे, टेंट घेतलेला आहे आणि तसेच सर्व किराणा वगैरे असे सर्व साहित्य घेतलेले आहे. तर सकाळपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ खूप गमतीजमतीचा होणार आहे आणि कोणीच त्या ठिकाणी आजपर्यंत कॅम्पिंग केलेली नाही. तर आम्ही आमच्या गावात महाराजांचं दर्शन घेऊन कॅम्पिंगसाठी चालले. इकडे कृष्ण आहे, नमस्कार. इकडं नारायण आहे, गाडीमध्ये अजून 2 जण आहे. तर भेटूया जाताना. आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप रोमांचक राहील. आणि तिथं आतापर्यंत कोणी धाडस केलं नाही, आम्ही एवढे जण करतोय. घरी न सांगता चाललोय. घरी न सांगता चालतोय. बघा मित्रांनो, लाकडं घ्यायचं काम चालू आहे. रविदाची लाकडं घेतोय. रविदा व्हिडिओ बघितल्यावर बघ तुला फोन करायचा होता पण बॅलन्स नाही. व्हिडिओमध्ये बघ आम्ही तुझी लाकडं नेलं थोडी 2-4. नारायण भरतो सरपण. तर आम्ही चालले कॅम्पिंगला. बस का ससा बघा मित्रांनो, ससा उड्या मारते बघा. गेला का? दिसला हो. हा आम्हाला घरी यायला किती वेळ होईल? तर काहीच आम्ही सुनसान अशा रस्त्यावर आले, पाहू शकतो. सगळी झाडी दोन्ही बाजूनी. थोड्या वेळात आम्ही कॅम्पिंग साईटवरती पोहोचणार आहे. दोन्ही बाजूनी झाडी घनदाट. तर काही प्राणी वगैरे दिसले तर तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता आम्हाला ससा दिसला होता, पळाला ससा. तर पाहूया अजून काय काय दिसते. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, थ्रिलिंग. इकडं खोल दरी खाली काही दिसत नाही. सरळ पुढे इकडं रस्ता आहे. एका बाजूला डोंगर आहे, उंच डोंगर आहे. दुसऱ्या बाजूला खोल दरी. इकडे बघा 400 फूट खोल दरी इकडे. 400 फूट का मीटर हे काय मित्रांनो. इकडे बघा एक काहीतरी प्राणी आहे, नीलगाय. इकडे बघा दिसत नाही नीट. नीलगाईचा कळप आहे इकडे, दिसते बघा. नीलगाई घोड्यासारखा दिसते. तर मित्रांनो आम्ही कॅम्पिंग साईट आले, पाहू शकता. इकडे टेंट आहेत. हा एक टेंट आहे. इकडं गोधड्या आणल्यात आम्ही. इकडे कृष्ण आहे बघा, नमस्कार. इकडे कारभारी ओंकार शेटे आणि इकडे नारायण आहे. तर बघा सेफ्टीसाठी काय आणले बघा. नारायण काय आहे? हा बाल आणलाय आम्ही सेफ्टीसाठी. पूर्वजांनी बनवला दगडफेक बाल आहे. जवळून दाखव ना. हे पाहू शकता, हा बाल आहे आणि याला भरपूर असं टोक आहे. आणि इथे जर काही कोणते भीती वाटत असेल त्याच्यामुळे आम्ही सेफ्टीसाठी आणलेलं आहे. पण इथं लावतोय टेंट. गाडी आपण इकडून एक लावली आहे, या साईडने एक लावली आहे. या बाजूनी मोकळी हवा येते. इकडे तुम्ही पाहू शकता, हे गावाची साईड आहे. आणि आपण आता टेंट लावायला घेतलेला आहे. इकडं ओमकार टेंट लावतोय, ओमकार आणि नारायण टेंट लावतोय. आणि इकडं बिटूदा आणि सावळा टेंट लावतोय. सावळा काय करत नाही, फक्त लाईट दाखवतो. पण तर मित्रांनो, हा डिकॅथलॉनचा जो टेंट आहे, यामध्ये फक्त एक माणूस व्यवस्थित झोपू शकतो आरामशीर. जास्तीत जास्त मग जर थोडंसं दाबून बसलो तर नवरा बायको 2 जण बसू शकतात या टेंटमध्ये. तसा आहे, हा सिक्युअर आहे. डिकॅथलॉन म्हटल्यावर थोडं पैसे जास्त दिलेत आपण त्या गोष्टीसाठी. हा आपला साधा टेंट आहे, तो थोडासा मोठा वाटतोय. यामध्ये कमीत कमी 3 माणसं तरी झोपू शकतात. सध्या आम्ही आता ससा पकडायला वापरणार आहे ते. झोपावशी वाटलं ती झोपू आम्ही याच्यात. आपण माचीस आणले का? माचीस माचीस नाही आणले.
आता चाय कसा बनवायचा? ड्युटिंग घेतला लाईटर हा लाईटर आहे त्याने. अरे पण इथं धनगर आहेत खाली, त्यांच्याकडून आणू ना. नको त्यांचे सरपंच सरपंच इकडून काढा. स्क्रॅच नको काढू गाडीला. इकडून निघेल मला काही नीट काढा हळूहळू. आईला नारायण हा सरपण दाखवा कसं आहे, सुकलेलं आहे का चांगलं? सरपंच चांगलं वाढलेलं आणले. रविवार सरपंच आणले चोरून. जरा पुढे घेणार लांब. टेंट लावता नाही ना हा अन्नाचा हायवा आणू जायचा आणि हायवा डायरेक्ट 2 टेंट. लय भारी होईल. हा बिट्या हायवा मध्ये वर लावायचा टेंट. राजवर हिंडायचं हायवा टेंट मध्ये नाही, आणि नाही. काय करायचं माहिती आपल्याला हायवा ताडपत्री टाकून स्विमिंग पूल करायचा. ते करू बरं का एकदा प्लॅन. लाट झाली पाहिजे लाट हातपाय मोडले पाहिजे. नाही चालूच. करायचा पाणी भरायचं, फाळकं लावून. स्विमिंग पूल करायचा रस्त्याने फिरवायचा. हा. आपला आता थर्डय कागदाची पिशवी घे ना. कागदाची पिशवी घे. अन्न इकडे. लागण इकडे. ए, यार ते कशाला तोडतोय? काय लागत तोडाय काय नको तोडू. शेकोटी. ए बरोबर शेकोटी अशी तिरपी उभी राहिली पाहिजे. आपल्याला जळणार ते नाही. अरे ते आणले का त्या कारणासाठी. करू मान्य. पण वाघ कधी पण हल्ला करताना तुकडीतली एखादी शेळीची बाजूला जातो, तिलाच पकडितो. ओंक्या बाजूला नको जाऊ बरं का. आईला अगं ग ग हे कोणतं भेटले असं? कमी कर कमी कर कमी कर कमी कर. हे झाला मस्त. बंद घ्या करा पुढे चाय बनवा घ्या. खटका आहे ना बंद कराय खाली उतरायला पडेल. ते नाही. खाली बंद कराय खटका आहे ना. इकडे गाड्या इकडे सीएनजीच्या हे तिकडे. हा ना बंद करा कुठे मी ते वाऱ्यात कर कमी झाला. हा बंद ठेव राहू दे. बंद राहू दे. अरे पण ते ओललंय. काट्या हा हे सुक आहे बघ. काट्या पिटीन पटापटा. काट्या नको थांब थांब काट्या. अरे काट्या ना घेऊ. जातीन जळून ते काय राहणार. बारीक बारीक काड्या घ्यायला उद्योग करीत. हळूहळू काय घेते अशा बारीक बारीक काड्या. अरे ते तर मी पेटणार नाही. ते काय पेटणार एकदम कडक आहे. टेंट गेला उडून. बुडतोय टेंट. टेंट उडत आहे. जवळ थांबा. एक तर टेंट मध्ये बसा कोणतरी. आला ते काट्या कुणाला आणला नाही. कुणाला आणाय पाहता यार. कुणाला टेंट मध्ये बसवला. हा ना दोन्ही टेंट मध्ये एक पाय इकडं आणि एक पाय तिकडं. आधी मानव दगडांपासून जाळ करत होता. आपल्याला फार गॅस असून जाळ नाही होत म्हणल्यावर. पण मग तुम्ही आधी आणि मानवला आणलं का नाही? आधी म्हणत होता बरं का मग आमच्या सरपंच. आधी चाकणला गेलाय आणि मग काय म्हणत होता मग घरी पाय पडून माग लई नको आणू पाहताले. थांब थांब थांब. ते इथं नवीन गाणं आलं बघितलं. राधा पाटील. राधा पाटील हिऱ्याची अंगठी. जुनं सांगते गाणी ना. थांबे थांब तिकडे नको काय करू. जुनं गाणं आहे ना. काय माहिती थांब रे. जुनं तुला असं माहिती आम्हाला नाही. त्या काळातलं ते ते पिटू नको सावळ्या. काय लाय अरे परत सामान न्यायला पिशवी नको का. हे ते पाय ठेवायचं घेतल्यावर लई वेळ जळण का रे? ते नाही अच्छा ते घेतो काय? गाडी धुतलेली काल कामाला आले. कार वॉश सेंटर. थँक्यू. खालून टाक वरून टाक. एक बाजूला घेऊ ना जरा थोडं. बसायला काय आणलंच नाही रे आपण. सगळं नुसतं त्याच टाकाय आणले. खाली बसायचं खाली. त्याच्या खाली टाक. आणि इकडे. तेच उलट पेटायचं छा. ते पिटून त्याच्यावर ठेवू ना. हा ना पेटलं मला, पेटलं. पेटलं. थांब थांब. नारे घे इकडे. अरे ओढी तू कायला केला घे. थांब असं ठेव. ठेव तिच्या खाली, खाली ठेव. बारकाला तिरम्या मोठ टपके नाही मला आता पेटणार आहे. नाही पेटणार नाही. हे पाहून मला एक लय जुनी आठवण आली. वरून पेटन ते बाजू लग्न आधीची आठवण आली एक. काय करत लय मेहनत केली ती एक शिकुटी करायला. पुढं समुद्र किनारी गेलतो. प्रपोज माराय. हा याला. पण प्रपोज मारायला फायदा झाला. हा तेवढा आहे. पण ती जी मेहनत होती ना एवढी जोरात हवा होती तिथे समुद्र किनारी. तिथे घालला तिथे पेटलंय तिथे. अरे पण तुला शेकोटी करायची काय गरज करायला पडाय पाहिजे. कुठं? तिथं सोबत असलं काय शेकोटी लागत. अरे बाबा तिथं. अरे ते एवढी भीती होती तिथं. हे प्राणी वगैरे जंगली प्राणी पळत होते ती आजूबाजूला. ओमकारच्या एवढ्या प्रयत्नानंतर नारायणनी लाकडं टाकू टाकू आपली शेकोटी आता जळलेली आहे. रात्रीचे वाजलेत आता 11:30. हा काय प्रयत्न चाललेला आहे बघा. घ्या शिव्या देतो इथं व्हिडिओ चालू आहे. बालात घालीन डायरेक्ट. शिव्यात पण डायरेक्ट. त्या बाल्याची पण एक लय मोठी कथा आहे.
ती मोजक्या जणाला माहिती. आणि ती सांगता येऊ नाही शकत आहे. सगळ्यांना एवढी सगळ्यांना माहिती. चोर आले बाला घेऊन पळा. सगळ्यांना माहिती मला इथे. सगळी माहिती. तर नारायण ही स्टोरी आपल्याला गमती रमतीत सांगणार आहे. थोड्या वेळातच आपण चालू करूया. खुर्च्या घ्या पाहिजे का रे? येऊन केले खतरनाक फोटो होते. वर जर ना सरळ असा आपल्या काकाने फोटो असा आहे, असा दर मोबाईल असा मी माग डोंगर बिंगर येतो खाली मोबाईल तर टेंट आला पाहिजे. दूरच येतोय. टेंटला आडून बसलाय आका. समजा आता आज पैसा कमावला, जॉबला लागला, पैसा कमावला, सगळं केलं एंड काय एंड ह्या गोष्टीचं एंड कुठे आहे? येण मरण आहे. आपण हा मग मरणच आहे का नाही? हा. मग आपण जगायचं कधी? आपण झालोय आता 30 वर्षाचं, आपलं आयुष्य राहिले लईतले अजून 30 वर्ष. 30 वर्ष. आणि मग 30 वर्ष लोक झटका येऊन मारणार. म्हातारी येऊन अरे नाही. आता 27 त्यामुळे असं जगून घ्या. अल्टिमेट पर्पज ऑफ द लाईफ काय? मरण, डेथ. त्याच्या आधी काहीतरी करा ना तुम्ही. त्याच्या आधी हे काय आता करून आलं घ्या. असं जगून घ्यायचं. तर आता आम्ही ज्या ठिकाणी कॅम्पिंगला आलोय इथं जवळच खाली आपले धनगर बांधव आहे आणि त्यांचा वाडा आहे. तर त्यांच्याबद्दल आपण आता त्यांच्या थोडे समस्या किंवा बिबट्याची भीती असते त्याबद्दल थोडे त्यांना प्रश्न विचारू. तर तुमचं नाव काय आहे? माझे विठोबा माने. हा काय तुमच्या किती मेंढे आहे? मेंढे आहे 2 वाडा इथं. हां आहे 200. म्हणजे 200 मेंढे आहे काय? हा 2 वाडा इथं दोघांनी. आणि समजा आता रात्री तुम्ही वाघाची भीती आहे बिबट्याची, तर त्याच्यासाठी समजा सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना करता? लाईट सारख्या किंवा तुमच्याकडे कोणते पाळीव प्राणी? लाईट आहेत, कुत्री. किती कुत्रे? 4 कुत्री. हा काय? आणि आलं सावट लागला का आरुळे द्यायचा, आवाज द्यायचा. कुत्री बुका द्यात. बॅटरी वगैरे आहे का? बॅटरी आहे. आतापर्यंत असा हल्ला झाला का बिबट्याचा तुमच्या याच्यावर? हा वाड्यावर? झाला ना. किती वेळा? बरेच वेळा झाला. आता एवढ्यात नाही झाला. त्या माग एक झालता. काय मेंढी पळवली कशी? मेंढी मारली जागेवर नेता नाही आली त्याला. मोठी म्हणजे लगेच असते हा तुम्ही म्हणजे जागी आम्ही झाले? लगेच होतो ना. हा. मग आवाज दिला, मग ते डास लागला पण जागेवर मारले आणि सोडून पळून गेले. ते पुण्याला चालत येईल ते इकडे चालत. ॲमेझॉन वरतून मागू आपण. थांब. बिठे मागवर ॲमेझॉन वरतून दूध मागव रे. इकडे केलाय ना चालू. ते पुण्याला चालत येईल ते इकडे चालत. ॲमेझॉन वरतून मागू आपण. थांब. बिठे मागवर ॲमेझॉन वरतून दूध मागव रे. फ्लिपकार्टला टाक. येईन ना 2 दिवसांनी. तर गाईज आता खूप वेळ झालाय. रात्रीचे जवळपास 12:30 वाजून गेलेत. आता आम्ही झोपतो आणि ह्या टेंटमध्ये कृष्णा, मी आणि ओंकार आहे आणि दुसऱ्या टेंटमध्ये तिकडं बिट्या आणि कारभारी आहे. तर गुड नाईट, भेटू सकाळी.
बागा दिसलंय बिट्या. आता वेगळा अँगल आहे हो इकडे. बस बस सोडले दूध टाक. बस 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 बस. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ कृष्णाला रोज कॉफी प्यायची सवय आहे. पण आम्ही बनवलं आहे आता चहा. पाहू शकता इथं ओमकार चहा बनवितोय आणि अक्षय ड्रोनमध्ये शूट घेतोय बाकीची. एकदम सुंदर नजारा आहे आणि सुंदर निसर्ग आहे. एकदम स्वच्छ सकाळ सकाळ हवा चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही सोबत आणलेला कचरा आम्ही सोबत घेऊन चालले. तुम्ही कुठे जा, गडावर जा, कॅम्पिंगला जा, किंवा धार्मिक ठिकाणी जा, जे जाशान तिथला कचरा घेऊन जाता सोबत. पाहू शकता सकाळचा नजारा. गुड मॉर्निंग व्ह्यू. कुठे रे? तिकडे तो दिसत नाही. इकडं कृष्णा शूट करतोय आणि इकडं चहाचं काम चालू आहे. हे आमचे 2 टेंट पाहू शकता. हा एक आणि हा एक रात्री लावले होते. इकडे नारायण आहे, आमच्या 2 गाड्या आणि अशा पद्धतीने आमचं चालू आहे आता काम. आम्ही चहा पिऊन आता घरी निघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं एखादं आम्हाला लोकेशन सजेस्ट करा. चॅलेंजिंग असलं तरी चालेल, ज्या ठिकाणी आम्ही कॅम्पिंग करू आणि आम्ही नक्कीच त्या ठिकाणी कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करू. तर कमेंट करा आम्ही कोणत्या ठिकाणी कॅम्पिंग करू. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच ठिकाणी कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करू. तर नक्की कमेंट करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आम्ही घरी निघलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच थ्रिलिंग आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांशी फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.